नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंपिंग लेमा काय असतं ते. पंपिंग लेमावर एक तरी सम हा क्वेश्चन पेपर मध्ये येतो. तर सगळ्यात पहिले पंपिंग लेमाचा यूज काय, का एखादी लँग्वेज रेग्युलर नाही आहे हे जर आपल्याला शो करायचं असेल तर आपण पंपिंग लेमाचा यूज करतो. रेग्युलर लँग्वेज बेसिकली फायनाइट ऑटोमेटा आपल्याला देत असतो. तर एखादी लँग्वेज रेग्युलर नाहीये, इफ यू वॉन्ट टू प्रूव्ह दिस देन वी यूज अ पंपिंग लेमा ऍज अ टूल. किंवा काही वेळेस क्वेश्चन असा पण येतो ट्रू ऑर फॉल्स, का पंपिंग लेमा इज यूज टू प्रूव्ह द गिवन लँग्वेज इज नॉट कंटेक्स्ट फ्री or the given language is not context sensitive. It's a false. Pumping lemma is basically used to prove that the given language is not regular. तर काही वेळेस हा प्रूव्ह करायला पण येतोय. बघा इथं हा क्वेश्चन दिलाय L is equals to A raised to N B raised to N where N greater than equals to 1. त्याला सॉल्व्ह कसं करायचं, तर सगळ्यात पहिले स्टेप वन मध्ये आपण म्हणणार assume L is regular language. तर पहिले आपण अज्युम केलं L ही कुठली लँग्वेज आहे, रेग्युलर लँग्वेज. सो इथे L कसा येणार आहे बरं माझ्याकडे इथे. आता पॉवर दोघांची सेम आहे, तर जेवढे एज असतील तेवढेच बी. तर मी ए 2 वेळा वाढवला, बी पण 2 वेळा वाढेल. ए 3 वेळा वाढवला, बी पण 3 वेळा वाढेल. तुम्हाला ही लँग्वेज आयडेंटिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेप 2. आता स्टेप 2 मध्ये आपण काय करणार, आपल्याला एक झेड चूज करायचा ज्याला मी 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. आता या ए बी ला तर मी नाही करू शकत, पण याच्या पुढे ए बी बी ला करू शकतो, ट्रिपल बी ला करू शकतो. सो मी म्हणेल इथे लेट झेड इज इक्वल्स टू ए बी बी हा घेतला. आपल्याला अकॉर्डिंग टू पंपिंग लेमा झेड ला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागतं, एक्स वाय झेड और यूव्हीडब्ल्यू. तो थेरम आपण लिहू, स्प्लिट झेड in UVW such that हे स्प्लिट कसं करायचं, mod of UV less than equals to mod of Z and mod of V greater than 0. हे पंपिंग लेमाचं स्प्लिटिंग आहे. सो आता इथे बघा मी U म्हटलं इथे A, V म्हटलं इथे सपोज इथे V म्हटला मी AB आणि UV and W म्हटला B. तर mod of UV म्हणजे या दोघांचं जर मॉड केलं तर दोघांचं लेंथ किती होते, 3. लेस दॅन मॉड ऑफ झेड ची लेंथ किती इथे 4. तर ऑब्विसली 3 लेस दॅन 4, येस ट्रू. आणि मॉड ऑफ व्ही ग्रेटर दॅन 0 आहे, येस आहे. आता एकदा हे केलं की आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड यू व्ही रेस टू आय डब्ल्यू फॉर ऑल आय ग्रेटर दॅन 0. सो आता इथे मी घेतो केस 1. केस 1 मध्ये म्हणतो मी लेट आय इक्वल्स टू 2, म्हणजे आय ची पॉवर 2 घेणार मी. तर माझ्याकडे यू काय आहे बरं इथे ए, व्ही काय आहे माझ्याकडे इथे ए बी रेस टू 2 आणि इथे हा डब्ल्यू. आता ए बी रेस टू 2 म्हणजे काय, ए बी तितक्या वेळा रिपीट होणार आहे. सो ए म्हणजे ए 2 वेळा रिपीट झाला आणि बी पण 2 वेळा रिपीट झाला आणि हा तुमचा बी. पण आता हे केल्यावर सुद्धा जेवढे एज येत आहेत तेवढे बी येत आहेत. आपल्याला काय दाखवायचंय का हे रेग्युलर नाही, म्हणजे ए आणि बी मॅच नाही झाले पाहिजे, तर विच इज नॉट बिलॉंग्स टू एल. तर आपण दुसऱ्या केसमध्ये UVW ला चेंज करू शकतो. मी इथे म्हटलं लेट U इज इक्वल्स टू म्हटलं ए, V इज इक्वल्स टू बी, W इज इक्वल्स टू बी. बघा मॉड ऑफ UV या दोघांची लेंथ होते 3, मॉड ऑफ Z ची लेंथ आहे 4, 3 लेस दॅन 4 आहे आणि मॉड ऑफ V ग्रेटर दॅन 0. आता मी इथे घेतो का I ची व्हॅल्यू मी घेतली 3. सो परत मी घेतलो A दॅट इज U, V दॅट इज रेस टू 3 अँड W. सो इथे कसं येणार आहे A B हा 3 वेळा रिपीट होणार आणि हा B. आता इथे बघा 2A आणि 4B आले, विच इज नॉट बिलॉंग्स टू एल. हा इथे बिलॉंग्स टू होता, इट इज नॉट बिलॉंग्स टू एल. तर आता आपल्याला कळालंय का इथे मी जर V ची पॉवर वाढवली तर हे नॉट बिलॉंग येणार आहे. तसंच तुम्ही केस 3 पण दाखवू शकता. केस 3 आता आपल्याला कळालंय UVW चेंज करायची गरज आहे का इथे, ऑब्विसली नॉट. ते मी फक्त I ची व्हॅल्यू चेंज केली. आपला U तोच आहे, A V तोच आहे, B रेस टू 4 आणि हा W झाला इथे तुमचा. सो A 1 2 3 4 आणि B which is not belongs to L. कारण A आपल्याला L मध्ये काय पाहिजे, जेवढे A चे तेवढेच B, ते ऑब्विसली येत नाही. सो आपण इथे म्हणू शकतो अकॉर्डिंग टू केस 2 and 3 it contradicts to our assumption. हे आपल्या assumption ला कॉन्ट्राडिक्शन आहे. Therefore as per pumping lemma the given language L is not regular. हेच टेक्निक तुम्हाला अप्लाय करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेन हे फाइंड करायचं आहे, पहिले स्प्लिट करा आणि नंतर तुम्हाला UVW च्या केसेस दाखवायच्या आहेत.
तर हे आहे पंपिंग लेमा. तर एका मार्काला पण याच्यावर क्वेश्चन येतो आणि 3 मार्काला याचं सॉल्व्हिंग पण येतं. आय होप हे तुम्हाला कळालं असेल. सो डू लाईक अँड शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.